वेलकम टू एस के ब्लॉग्स. आफ्टर 1 year आपण परत भेटतोय. खूप गॅप झाला मोठा, पण ठीक आहे, आता आलोय परत. सो यावेळेस आपण जातोय हम्पी आणि बदामी ह्या ज्या 2 लोकेशन्स आहेत त्या एक्सप्लोअर करायला. आणि खूपच तुम्हाला माहितीच असेल, खूप सुंदर जागा आहेत त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी त्या दोन्ही जागा एक्सप्लोअर करण्यासाठी, सगळा व्लॉग बनवण्यासाठी. आणि या माझे कॉलेजचे काही फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत मी चाललो आहे उद्या. तर तुम्हाला उद्या सकाळी त्यांच्याशी ओळख करून देईन. उद्या पहाटे 4 वाजता निघायचा प्लॅन आहे. सो बघूया कसं काय होतं आहे ते. आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 11. सो आता पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे. सो आता पटकन लाईट्स ऑफ करून झोपायचं आहे. 2:30 वाजता उठायचं आहे, आंघोळ करायची, तयार होऊन डायरेक्ट निघायचं आहे. सो तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. उद्या सकाळी भेटू. चलो. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता सकाळचे 4 वाजलेत आणि आता भेटलोय सगळ्या मित्रांना. यांना तुम्ही या दोघांना UKच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. हा सौरभ मारणे, आमचं कॉलेजचे एकदम जिवलग रोहन आणि रौंधळ, प्रसाद रौंधळ ज्युनियर KG पासून लागलाय माझ्या राशीला, अप टू डेट आहे अजून माझ्यासोबत. सो आता हे आमचे कुटुंब प्रमुख रोहन सर. आणि तुझं काय नाव? त्यांची बीपीची उपप्रमुख. ओके. सो आता आम्ही 4 वाजले आता सकाळचे. आता निघतोय डायरेक्ट सोलापूरला स्टॉप घ्यायचा प्लॅन आहे. बघूया आता. जरा आधी एक चहा टाकू जरा मध्ये कुठेतरी. आणि आधी घड्याळ विसरलो ते पहिले. सर उपप्रमुख घड्याळ विसरले. सो घरी जाऊन पुढे राहिली ठीक आहे. चलो, सी ऑन द रोड. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता 7:45 झालेत. आम्ही पंढरपूर क्रॉस केलं आहे आणि आता बदामीच्या दिशेने कूच केला आहे. आता पटकन ब्रेकफास्टसाठी एखादी जागा शोधतोय, कारण भूक लागली आता. तर या चाललाय प्रवास. रोहन, कसं वाटतंय? छान वाटतंय, भूक लागली. आमचे प्रसाद सर सकाळपासून समोर बघ ड्राईव्ह करतायत. खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी ड्रायव्हिंग केलेलं आहे. 260 किलोमीटर 3 तासात त्यांनी मारलेले आहेत. सो खूपच काय, आपण त्यांच्या ड्रायव्हिंगची दाद दिली पाहिजे. आणि मारणे सर, तुमचा प्रवास कसा चाललाय? मस्त चाललाय. चलो. निरीक्षणाचं काम करताय. ओके, चलो. आता काहीतरी शोधतो जागा मस्त खाण्यासाठी आणि भेटूया मग. विजयपुरा नावाचं शहर आहे, तिथे आता आलो आहे. इथे आता पेट्रोलसाठी ब्रेक घेण्यात आला आहे. आमचं आता ऑलमोस्ट 300 किलोमीटर्स झालेत आणि म्हटलं जरा हे घेईपर्यंत थोडंसं चालूया, म्हणजे जरा पाय जे आखडलेत ते थोडे फ्री होतील. सौरभ, हाऊस द जोश? या आता चाललंय, पेट्रोल वगैरे भरणं चालू आहे. आता अजूनही आम्ही शोधतोय नाश्त्याला काहीतरी चांगली जागा अशी. आत्तापर्यंत असं जरा माळरान टाईप सगळं होतं, त्याच्यामुळे आत काहीच नव्हतं. आता जरा हायवे आला आहे, हायवेला जॉईन झालो आहे आम्ही परत. सो हा इकडनं सोलापूरकडून आला हायवे आणि हा जाणार आता अजून तिकडे खाली बदामीकडे. सो बघूया आता हायवेला जरा चांगलं काहीतरी मिळेल. सो लेट्स सी. फिंगर क्रॉस्ड. या चलो भाई. एक हे विजयपुरा सिटी जे आहे तर त्याच्यामध्ये एक हे हॉटेल आहे, हॉटेल रामकृष्णा पॅलेस. सो हे आहे, बघूया कसं काय नाश्ता मिळतोय. लेट्स सी. हे असं मस्त त्यांनी एक ठेवलंय आयटम्स इथे.
खूप काही खायला आहे आपल्याकडे. तर या डिशच्या आधी आम्ही पदू म्हणून एक डिश आहे, पडू नावाची एक डिश होती ती मागवली. म्हणजे आपल्याकडे ते आप्पे असतात तसे. आणि हे आहे आलू बोंडा. येस. तर सौरभ प्लीज सांग कसं आहे टेस्ट करून. की सगळ्यांपैकी हा आहे चीज मसाला डोसा. तुझा काय आहे? डोसा. या आणि यांचा अजून येत आहे. तर एकदम उत्कृष्ट नाश्ता झालेला आहे. सगळ्यांनी मस्त पोटभर नाश्ता केला आहे. आता आम्ही निघतोय बदामीसाठी. डायरेक्ट हॉटेलवर जाणार आहे पहिले, मग चेक इन करून मग बघू पुढे काय करायचं ते. आत्तापर्यंत आपले श्री प्रसाद भाऊ रोंधळ यांनी उत्कृष्ट गाडी चालवली. तर आता ड्रायव्हिंग सीटवर मी बसतोय. सो काही शॉट्स आता सर शूट करतील. सो बघूया. हाऊज द जोश बॉईज. हाय सर. हाय. चलो सी ऑन द रोड. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता हायवे सोडून आम्ही इथे आतल्या रोडला आलोय. इथून थोडंच अंतर आहे आता. छान सिनरी आहे सगळी, तुम्ही बघू शकता. ही अशी सगळी, तिकडे तो हायवे आहे त्या साईडला. आणि असं हा आता सगळा इंटिरियर भाग आहे. एकदम मस्त, एकदम शांत आहे, छान सुंदर अप्रतिम. आता मला जरा शूट करायचं होतं त्यामुळे परत प्रसादला म्हटलं ड्राईव्ह कर. सो मस्त तुम्हाला इथले शॉट्स दाखवतो सगळे. ओके. आता इकडे हे ऐहोले नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे आता आम्ही आलो आहे. ऑलमोस्ट पुण्यापासून हे आहे 430 किलोमीटरवर. आणि आता इथून बदामी आहे 30 किलोमीटर. सो ऑन द वे आहे हे. ऐहोले आणि पट्टडकल पडक्कल असे ही 2 लोकेशन्स आहेत मध्ये. तर हे ऐहोले जे आहे तर हे सगळं युनेस्को साईटच्या अंडर येतं. सो ही सगळी प्रॉपर्टी आहे तिथली. आता आज जाऊन जरा बघतो कुठे काय काय आहे ते, आणि मग तुम्हाला तसं दाखवतो. एकदम छान आमचा प्रवास झाला आहे. आणि बॉईज कसा काय झाला प्रवास तुमचा? छान, एकदम छान रोड. चलो अभी एक्साइटेड. येस, व्हेरी मच. चलो भाई, आता पटकन बघूया. सो इथे दुर्गा टेम्पल आहे आणि लायखान गुडी अशा 2 गोष्टी आहेत. आणि शैव पाश्च वस्तू संग्रहालय अशा या 3 गोष्टी इथे आहेत. सो इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि इथे आतमध्ये आपल्याला एक एक करून बघायचं आहे सगळं. सो इथे प्रोसेस अशी आहे की तिकडे मागे तिकीट काउंटरच्या इथे त्यांनी बारकोड लावला आहे आणि तिथे जाऊन स्कॅन करून तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जायचं, सगळे डिटेल्स भरायचे आणि तिथून मग तिकीट परचेस करायचं. आणि मग तिकडे मागे ते स्कॅन करतात तिथे आणि मग तुम्ही आत येऊ शकता. सो आता हे दुर्गा टेम्पल आहे मेन, जिथे आपण आता जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील अशा एका ठिकाणी ज्याला भारतीय मंदिर वास्तुकलेचा पाळणा म्हणले जाते. हे आहे ऐहोळे. बदामीपासून अगदी जवळ असलेल्या या शांत गावात एकेकाळी चालुक्य राजाच्या काळात दगडी वास्तुकलेचे नवनवीन प्रयोग केले गेले. आजच्या या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत इथलं मुख्य आकर्षण भव्य दुर्गा मंदिर आणि त्याचा परिसर. ऐहोळेचा इतिहास साधारण 6व्या ते 12व्या शतकापर्यंतचा आहे. चालुक्य राजवंशाच्या काळात हे शहर एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि धार्मिक शिक्षणाचे केंद्र होते. असं म्हटलं जातं की दक्षिण भारतीय द्रविड आणि उत्तर भारतीय नागर या दोन्ही शैलींच्या मंदिरांची सुरुवात याच मातीत झाली. येथे जवळपास 125हून अधिक मंदिरे आहेत आणि
प्रत्येक मंदिर हे कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरांमधूनच पुढे जाऊन हम्पी आणि पट्टदकल सारखी भव्य शहरे उभी राहिली. आता आपण ज्या मंदिरासमोर उभे आहोत हे आहे ऐहोळेचे सर्वात प्रसिद्ध दुर्गा मंदिर. पण एक विशिष्ट गोष्ट म्हणजे हे मंदिर दुर्गादेवीचे नाही आहे. दुर्गा म्हणजे किल्ला. हे मंदिर किल्ल्याच्या तटबंदीजवळ असल्यामुळे याला दुर्गा मंदिर असे नाव पडले. संशोधकांनुसार हे मंदिर प्रामुख्याने सूर्यदेवासाठी बांधले गेले असावे. या मंदिराचा आकार इतर मंदिरांसारखा चौकोनी नसून गजपृष्ठाकार आहे, जो एखाद्या हत्तीच्या पाठीसारखा दिसतो. हे या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या चोहोबाजूंनी असलेल्या खांबांवर अतिशय बारीक कोरीव काम केले आहे. इथे तुम्हाला विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि सुंदर नक्षीकाम पाहायला मिळेल. दुर्गा मंदिराच्या परिसरात आपल्याला लाड खान मंदिर आणि गौडर गुडी आणि एक सुंदर पाण्याचा कुंड पाहायला मिळते. लाड खान मंदिर हे खरं तर शिवमंदिर आहे, पण तिथे नंतरच्या काळात एका सरदाराने वास्तव्य केल्यामुळे त्याला हे नाव पडले. इथली शांतता आणि ही वास्तुकला पाहून आपण थक्क होतो. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर ऐहोळेला नक्कीच भेट दिली पाहिजे. सो अशी सगळी माहिती आहे इथली. हा सगळा पूर्ण परिसर आहे इथला. असा सगळा एक्सप्लोअर करून झाला आहे आता, तुम्ही बघू शकता. सो आता इथून निघायचं आहे आणि ते जे पडक्कल जे आहे तिथे आता आम्ही निघालो आहे. आता जरा थोडंसं डिहायड्रेशन झालं आहे, त्यामुळे हे शहाळ्याचं पाणी. तो चौघांमध्ये आम्ही 2 शहाळे घेतले आहेत आणि हे जसं लग्नामध्ये 2 स्ट्रॉ घालून पितात तसं आम्ही पितोय. सर खूप रोमॅन्टिक असं झालंय. या ठीक आहे, मी पितो मग त्याला. पी बस. आता आम्ही इकडे पट्टडकल्लू हे शेवटी नाव फायनल झाले. हे आम्ही सगळ्या बोर्डवर वाचतोय. आम्हाला पहिले वाटलं पडक्कल आहे, मग पट्टडकल झालं, मग आता पट्टडकल कल्लू नाही काय रे ते नाव, पडकलू कुठला तरी कडू पड्डकल्लू असं ते नाव आहे. नाही रे, पडक्कल्लू असं. हा, पडक्कल्लू हे नाव आहे. नाही, पट्टदकल्लू असं नाव. एक मिनिट. हा, पट्टदकल्लू. हा, हे इथे आहे बघा. हे आहे इथे कल्लू 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 इल्ले बा म्हणायचं. हा, सो इथे पोहोचलोय आम्ही. त्या साईडला तुम्ही बघू शकता, तिथे जायचं आपल्याला आणि आता पार्किंग फी द्यायची आणि मग गाडी लावून मग आत जाऊया. सो इथे पण सेम सिस्टीम आहे. तिकडे स्कॅनर आहेत, तिथे स्कॅन करून तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन तिकीट्स बाय करायचे आणि तिथे तुम्ही त्यांना दाखवायचे आणि मग तुम्ही आत येऊ शकता इथे. आणि हा सगळा सुंदर प्रेमाशीस आहे इथला. ऐहोळे पाहून आम्ही आता पोहोचलो आहे पट्टडकलला. ऐहोळेपासून हे ठिकाण अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
पट्टडकल म्हणजे चालुक्य राजांच्या वैभवशाली इतिहासाचं सुवर्णपान. या जागेला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट याचा दर्जा मिळाला आहे. त्यावरूनच तुम्हाला इथल्या महत्त्वाची कल्पना आली असेल. पट्टडकल म्हणजे अशी जागा जिथे चालुक्य राजांचा राज्याभिषेक व्हायचा. म्हणूनच याला पट्टडकल म्हणजे राज्याभिषेकाचे दगड असे नाव पडलंय. इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली मंदिरं. इथे तुम्हाला उत्तर भारतीय नागर शैली आणि दक्षिण भारतीय द्रविड शैली या दोन्हींचा एक सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. आता हे जे आपण समोर बघतोय हे आहे इथलं सर्वात मुख्य आणि भव्य मंदिर, विरूपाक्ष मंदिर. या मंदिराचं कोरीव काम इतकं सुंदर आणि जबरदस्त आहे की तुम्ही तासनतास हे बघत राहाल. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा दगडांमध्ये जिवंत केल्यासारखं वाटतात. विशेष म्हणजे याच मंदिराचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून पुढे अलोराचं कैलास मंदिर बांधलं गेलं असं म्हणतात. विरूपाक्ष मंदिराच्या आजूबाजूलाच मल्लिकार्जुन मंदिर आहे, जे दिसायला जवळपास सारखंच आहे. या संपूर्ण परिसरात तुम्हाला संगमेश्वर, पापनाथ आणि गलगनाथ अशी अनेक लहान मोठी मंदिरं विखुरलेली दिसतील. इथला नदी मंडप आणि त्यातील भव्य नंदीची मूर्ती सुद्धा खूप खास आहे. मलप्रभा नदीच्या काठावर वसलेलं हे पट्टडकल खरोखरच एखाद्या ओपन एअर म्युझियमसारखं वाटतं. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक शिल्पात इतिहास दडलेला आहे. माझं तर म्हणणं असं आहे की जर कर्नाटकमध्ये आपण आलो आणि हम्पी बदामीची ट्रिप करतोय तर पट्टडकल आणि ऐहोले हे दोन्ही बघितल्याशिवाय आपली ट्रिप पूर्णच होऊ शकत नाही. तर आत्ता हे सगळं पूर्ण जे आपलं पट्टडकल्लू जे आहे तर पूर्ण एक्सप्लोर करून झालं आहे. तुम्ही माहिती पण ऐकली असेल सगळी. तर ही सगळी इथली स्ट्रक्चर्स आहेत जे अजूनही खूप चांगल्या कंडिशन्समध्ये आहेत. आणि आपल्या मित्रांना विचारूया कसं वाटलं. प्रसाद, छान आहे. आपल्या संस्कृती जोपासण्याचा छान प्रयत्न केला आहे, करतायत. छान वाटलं. सौरभ, एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता. असं मस्त वाटतं, एकदम छान, खूप आवडलं. गोवा वगैरे जाण्यापेक्षा, नेहमीचे प्लॅन्स करण्यापेक्षा काही वेगळा प्लॅन. ओके, नाईस. रोहन सर, छान वाटलं, सुंदर आहे. चालुक्य राजांचे सगळे राज्याभिषेक इथे व्हायचे. त्यांची राजधानी बदामीसुद्धा इथे जवळच आहे. बऱ्यापैकी सगळे शिवाची मंदिरं इथे आहेत. ते सूर्यवंशी होते असे म्हणायचे, म्हणून कदाचित सगळी शिवाची मंदिरं इथे आहेत. सूर्याचंही मंदिर इथे आहे. आणि आत्ता थंडीचे दिवस आहेत, तरी आम्ही इथे बरंच ऊन लागतं आहे. 30 डिग्री साधारण तापमान असेल, पण पावसाळ्यात अजून सुंदर असेल असं वाटतं आहे.
सो नक्की या, भेट द्या या जागेला. थँक्यू. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या मित्रांना ही जागा अतिशय आवडलेली आहे आणि आता इथून निघतोय. बाहेर बघूया काही खायला वगैरे आहे का, कारण आता वाजले 2. थोडं गरम पण होतं आहे, डिहायड्रेशन पण होतं आहे. सो लेट सी. पण ही तुम्ही खरंच इथे येऊन बघा. मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये इथले लोकेशन्स वगैरे टाकतो. सो कधी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या, बघा. आणि खूपच सुंदर स्ट्रक्चर्स आहेत इथले सगळे. सो असंच बाजूला हे पार्किंग आहे, इथे आम्ही गाडी पार्क केली होती. सो आता पुढच्या प्रवासाला निघूया. आता बदामीला. अरे रोहन सर, चलो लेट्स गो टू बदामी. चलो. गाडी अतिशय जास्त तापलेली आहे, खूप तापली आहे, पण ठीक आहे. गाडीमध्ये AC आहे त्यामुळे AC लावून सुटूया. तिथे किती सो आता आम्ही इकडे बदामीला पोचलेलो आहे. आम्ही आधी एकीकडे बुक केलं होतं, पण ऑन द वे हे कुसुम रिसॉर्ट म्हणून एक आहे. तर तिथे लकीली आम्हाला रूम मिळाली सेम प्राईसमध्ये. तर मग आम्ही इकडेच थांबतो आहे आज. तर खूपच बेस्ट झालं ते. इथली ही प्रॉपर्टी पण एकदम सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो. आता वाजलेत 4 आणि आम्ही जेवायला बसलो आहे. सो नशिबाने आम्हाला अशी बिर्याणी वगैरे माहिती आहे, पण त्यांचं किचन क्लोज झालं आहे, बट दॅट्स ओके. आता खाऊया मस्तपैकी आणि मग दाखवतो तुम्हाला प्रॉपर्टी कशी आहे ती. तर ही प्रॉपर्टी आहे कुसुम रिसॉर्ट आणि हा एंट्रन्स आहे. मस्त जेवण झालं आहे आमचं, बिर्याणी आणली आहे आणि आता आम्ही चेक इन करतो इथेच. सो हा सगळा पार्किंग एरिया आहे. एंड या, सो फार सो गुड. सो मजाक में ऐसा भारी काम हो गया है की म्हणजे काय सांगू तुम्हाला मी. आमची आधीची जी रूम होती ती आम्ही नाईलाजाने घेतली होती, कारण अख्खं बदामी, अख्खं हम्पी पूर्ण पॅक आहे. कुठेही बुकिंग्स आम्हाला मिळाले नाहीत. त्यामुळे नशिबाने हम्पीचं चांगलं आहे, पण बदामीचं आम्हाला चांगलं नव्हतं मिळालं. आणि जेवायला म्हणून आम्ही इथे आलो आणि त्यांना विचारलं की रूम आहे का अवेलेबल, आणि एक होती. सो आम्हाला ती मिळाली. आणि हे सगळं इथे ही सगळी प्रॉपर्टी रिसॉर्टची, हे सगळे तिथे कॉटेजेस वगैरे आहेत. आणि तिथे त्या साईडला मागे पूल आहे आणि ही रूम आहे. म्हणजे क्या बात आहे. मस्तपैकी किंग साईज बेड आहे. इथे 2 गाद्या टाकणार. वॉशरूम पण फर्स्ट क्लास. इकडे मिरर पण एक नंबर. सगळं सेटअप दिलेलं आहे. त्यामुळे क्या ही बात आहे. म्हणजे अतिशय वाढीव काम झालेलं आहे. सो आता मस्त झोप नाही, आता जरा फ्रेश होऊ. आणि आत्ता वाजलेत 5. तर मग विचार आहे की इथे एक लेक आहे जवळच, 2 किलोमीटरवर एक लेक आहे. तर तिथे जायचं आहे सनसेट बघायला. तर बघूया कसं काय आहे ते. पण सनसेट बघायला तर जाणार आहे. तर दाखवतो तुम्हाला. सो जे आम्ही सनसेटला वगैरे जाणार होतो ते थोडासा आम्हाला लेट झाला, त्यामुळे सनसेट मिस झाला. तर आता आम्ही बदामीचं हे जे लोकल मार्केट आहे ते एक्सप्लोअर करतो आहे. आणि आता इथे चहासाठी ब्रेक घेतला आहे. तो हे नान कटाई घेतो आहे. आणि एकंदर असा माहोल आहे इथे सगळा. ही सगळी बाजारपेठ आहे, फुल आहे आत्ता. सो बघूया. याचा चहा सांगितलं आहे करायला, मस्त आल्याचा चहा सांगितला आहे. जरा कसे सगळ्यांचे गेलेत त्यामुळे. तो बघूया कसं आहे ते. चहा आलेला आहे 5 आउट ऑफ 10. बेकार. तर सगळं मार्केट फिरून आता आम्ही आलो आहे परत हॉटेलवर. आता रात्रीचे 8 वाजलेत आणि इथेच मागे पूल साईडला त्यांनी बसायला छान. सो इथे आम्ही सगळे चिल करत बसलो आहे. आता इथंच डिनर प्रिपेअर आणि मग थोडे गप्पा मारून मग रूममध्ये जाऊ. आता
आता परत खूप गॅप पडल्यानंतर ब्लॉग करतो आहे, त्याच्यामुळे अजून यूज टू होतं आहे कॅमेऱ्यासोबत आणि काय बोलायचं ते ठरवण्यासोबत. तर उद्यापासून व्लॉग्स अजून छान येतील. आणि आता उद्या आज तर सगळा आपला वेळ ट्रॅव्हलिंगमध्येच गेला जास्त. आणि आपण जे मध्ये पट्टडकल काय होतं रे ते पट्टकडल्लू ते आणि ऐहोले जे होतं ते दोन्ही आपण बघितलं छान. आय होप तुम्हाला आवडलं असेल ते. आता उद्या सकाळी इथले जे बदामीचे काही स्पॉट्स आहेत, बदामीमध्ये फार काही बघायला नाही आहे, 3-4च गोष्टी आहेत ज्या मेन आहेत, तर त्या पटकन बघून मग उद्या ते सगळं करून हम्पीला निघणार आहे. तर ओके, भेटू उद्या सकाळी, दाखवतो तुम्हाला सगळा. धन्यवाद बॉईज, से गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट. स्लीप टाईट. अजून काय?